चला मुलांनो, धडा 5वा इंग्लिशमधला चॅप्टर 5 इन इंग्लिश होमोफोन्स. होमोफोन्स म्हणजे समान उच्चार असलेले परंतु स्पेलिंग व अर्थ वेगळे असलेले शब्द. म्हणजे उच्चार सारखा आणि फक्त उच्चार सारखा, अर्थ आणि स्पेलिंग मात्र वेगळी, असे शब्द असणारे शोधायचे आपल्याला. तर फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट होमोफोन्स. समान उच्चार परंतु योग्य स्पेलिंग व अर्थ असलेला शब्द रिकाम्या जागी भरा. ही कुड नॉट डॅश डॅश हिज इन्सल्ट. बियर 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 बियर. आता इथं नंबर 2 जो शब्द आहे बियर, बियरचा अर्थ अस्वलही होतो आणि बियरचा अर्थ सहन करणे, सहन करणे असा होतो. 2 अर्थ होतात, बियरचा अस्वल आणि सहन करणे. तर नंबर 2चं उत्तर आहे बियर, कारण ही कुड नॉट बियर, तो सहन करू शकत नाही. हिज इन्सल्ट, सहन करणे, सहन करू शकत नाही. नंबर 2, चूज द करेक्ट वर्ड टू फिल इन द ब्लँक इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. पुढील वाक्यात योग्य शब्द भरून रिकाम्या जागा भरा. वेअर डीड टिमोथी हिज टाइम. वेअर डीड टिमोथी हिज टाइम. तर इथं लॉस इथं लॉस म्हणजे वेअर डीड टिमोथी, लॉस घालवणे, लॉस. वेअर डीड टिमोथी हिज लॉस हिज टाइम, तिचा तो गमावणे. लॉसचा अर्थ काय होईल? गमावणे. तर टिमोथीनं आपला टाईम कुठे गमावला? वेअर डीड टिमोथी लॉस, नंबर 2चं उत्तर. LOSE लॉस म्हणजे गमावणे, हिज टाईम. त्यानं आपला टिमोथीने आपला टाईम कुठे गमावला. प्रश्न 3, विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स इज करेक्ट टू कम्प्लीट द गिवन सेंटेन्सेस. दिलेले वाक्य पूर्ण करण्याकरता आपली कोणता शब्द योग्य आहे? द डॅश डॅश ऑफ द फ्लॉवर्स फिल्ड द रूम. द सेंट पहिला सेंट आहे पाठवला, दुसरा सेंट आहे अंश, तिसरा सेंट आहे सुगंध आणि चौथा सेंट आहे संत. तर याचं उत्तर आहे 3रं, सेंट म्हणजे सुगंध. द सेंट ऑफ द फ्लॉवर्स फिल्डेड द रूम. सुगंधाने रूम द सेंट ऑफ फ्लॉवर्स, फुलांच्या सुगंधाने रूम पूर्णपणे भरलेली आहे, असा अर्थ आहे. त्याच्यानंतर आता क्वेश्चन्स फॉर प्रॅक्टिस. सिलेक्ट द करेक्ट होमोफोन्स टू फिल इन द ब्लँक्स इन द फॉलोइंग. पुढील वाक्यातील रिकाम्या जागा भरण्याकरता योग्य होमोफोन्स निवडा. पहिला, ही इज ट्राय टू वर्क. ही इज टू, सुद्धा, TOO म्हणजे सुद्धा, TWO2. इथं बघा होमोफोन्स काय? टू म्हणजे 2, टू म्हणजे सुद्धा, टो म्हणजे पायाचा अंगठा, टू म्हणजे कडे किंवा लाग, टू. तर याच्यामध्ये टू, ही इज टू ट्राय टू वर्क, टू म्हणजे सुद्धा. ही इज टू, तो सुद्धा थकलेला होता काम करण्याकरता, टू. ते दुसरा प्रश्न आहे क्वेश्चन 2, वी शॅल रीच देअर 6 in the evening. वी शॅल, बाय म्हणजे विकत घेणे, बाय म्हणजे द्वारा किंवा वेळी, बाय म्हणजे टाटा आणि ते बीला काय अर्थ नाही. तर इथं बीचा काय असा इथं काय अर्थ काही होत नाही, म्हणून तो फक्त होमोफोन्स पण दिलेला आहे. त्यामुळं बाय विकत घेणे नाही होत. ही वी शॅल रीच, आम्ही पोहोचू. दिअर, बाय, वेळी. आता इथं बायचा अर्थ द्वारे होतो, पण इथं काय वेळी. दिअर बाय 6 in the evening, सायंकाळी 6 वाजता आम्ही पोहोचू, वेळी. आता बाय, BY, बाय म्हणजे वेळी. त्यानंतर आता कम. आता इथे एक कमांड दिली, ऑर्डर दिली बघा, कम हिअर. आता इथे हिअर
इथे हिअरचा अर्थ HERE नंबर 3चं उत्तर आहे बघा. कम हिअर इकडे ये. ही ऑर्डर हिज सर्वंट, त्यांना ऑर्डर दिली त्याच्या सर्वंट नोकराला. कम हिअर ही ऑर्डर्ड हिज सर्वंट, म्हणून हिअर इथे येईल. बाकी हिअर इथे येणार नाही. इथं बाकीचे हिअर येणार नाहीत. हिअर म्हणजे ससा, हायर म्हणजे भाडे किंवा भाड्याने. ते हायर म्हणजे भाड्याने, हे हिअर हे HARE हेअर म्हणजे ससा आणि हायर म्हणजे भाड्याने. हिअर म्हणजे ऐकणे. आणि इथं हिअर HERE हिअर. कम हिअर ही ऑर्डर्ड हिज सर्वंट. नंबर 3 उत्तर आहे. डॅश डॅश वॉज सेट अप ऑन द हिल टू सी द वंडरफुल पोटॅटोज. तर इथं काय केलं आहे, फिअर 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 फायर. आता इथं FAIR फायर फिअर म्हणजे इथं फिअरचा अर्थ होतो सौंदर्य म्हणता येईल त्याला, किंवा स्पष्ट म्हणता येईल. सौंदर्य. अ फिअर वॉज सेटअप, त्याने एक सौंदर्य सेटअप केलं होतं. कशाचं? ऑन द हिल, कुठं? टेकडीवर. कशाला? टू सी द वंडरफुल पोटॅटो. तर सुंदर पोटॅटो पाहण्याकरता त्याने सेटअप उभा केलं होतं, सुंदर किंवा स्पष्टपणे. त्याला फिअरचं FAIR फिअरचा अर्थ स्पष्ट किंवा सौंदर्य. तर इथं फिअर हा शब्द उत्तर बरोबर आहे. फिअर वॉज सेटअप ऑन द हिल. त्यानं तिथे एक सेटअप उभा केला होता. कुठं? ऑन द हिलवर. कशाकरता? टू सी द वंडरफुल पोटॅटो. पुढं 5वा प्रश्न. टेल मी आय शूड कम विथ यू ऑर नॉट. आता इथं वेदर म्हणजे हो किंवा नाही. प्रश्न जो तिसरा पर्याय आहे वेदरचा अर्थ आहे हो किंवा नाही. टेल मी वेदर सांग मला हो किंवा नाही. आय शूड कम विथ यू ऑर नॉट, तुझ्यासोबत येऊ की नाही असं मला तू सांग, हो की नाही. तर वेदरचा अर्थ WETHR वेदर म्हणजे हवामान नंबर 2चं. आणि तिसरं आहे वेअर म्हणजे कोठे. तर आज उच्चारच वेगळा आहे. त्यामुळे वेदर 2 ठिकाणी आहे इथं. तर एक आहे वेदर म्हणजे हो किंवा नाही, आणि एक आहे वेदर म्हणजे हवामान. तर 2 आणि 3 मध्ये जर प्रश्न असला, पहिल्यात आणि चौथ्यात प्रश्नच नाही आहे. दुसरा आणि तिसऱ्यामध्ये होमोफोन्स आहे, म्हणून वेदर नंबर 3चं उत्तर बरोबर आहे. यानंतर आता पान पलटूया. पान नंबर आपण हा 19 आहे. आता 20 पानवर पाहूया. 20 मधला प्रश्न आहे 6वा. ही डग अ डीप. डग म्हणजे खाणणे, अ डीप म्हणजे खोल. इन हिज गार्डन, त्यानं आपल्या डीप गार्डनमध्ये काय खोदलं असेल? होल, HOLE. प्रश्न पर्याय तिसरा, होल म्हणजे छिद्र किंवा खड्डा. त्यानं आपल्या गार्डनमध्ये खड्डा खांदला आहे. आता इथं पहिलं होल म्हणजे संपूर्ण आहे, ओल म्हणजे एक उंदरासारखा प्राणी आहे. पहिला होल म्हणजे संपूर्ण, दुसरा ओल म्हणजे एक उंदरासारखा प्राणी आहे, आणि चौथं तो हॉल आहे तो. त्याच्यामुळं होल पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये साम्य आहे, म्हणजे होमोफोन्स आहे. होल तर दुसरं होल म्हणजे छिद्र किंवा खड्डा. 7वा प्रश्न क्वेश्चन नंबर 7. वी मेक चपातीज फ्रॉम व्हीट, म्हणजे गव्हाचं पीठ, गव्हापासून. वी मेक आम्ही तयार करतो चपाती तयार करतो फ्रॉम पासून. वेट फ्लोअर. आता फ्लोअरचे 2 अर्थ येतात बघा. इथं नंबर 2 आणि नंबर 3 मध्ये होमोफोन्स आहे. पहिल्या नंबर 2 मध्ये फ्लोअर आहे, ते पीठ आहे. आपलं फ्लोअर म्हणजे फरशी किंवा मजला, तळमजला. आणि तिसऱ्यामध्ये फ्लोअर म्हणजे पीठ, म्हणून उत्तर नंबर 3. वी मेक चपातीज फ्रॉम वेट फ्लोअर. आम्ही गव्हाच्या पिठापासून चपाती तयार करतो. तर पुढं आहे क्वेश्चन नंबर 8. हिज आन्सर वाज राईट. आता इथं
इथं राईट, इथं होमोफोन्स पहिला आणि दुसरा जास्त बरोबर आहे, होमोफोन्स मिळते. तर मग पहिलं राईट म्हणजे लिहिणे आणि दुसरं राईट म्हणजे बरोबर. हीच आन्सर वॉज राईट, त्याचं उत्तर बरोबर आहे. म्हणून प्रश्न पर्याय नंबर 2 उत्तर बरोबर आहे. पर्याय 2 हे उत्तर बरोबर आहे. आता RIT राईट म्हणजे संस्कार किंवा विधी आणि राईट तो RIOT राईट म्हणजे दंगा. मग हे काही पर्याय उत्तर आपल्याला इथं उच्चाराला महत्त्व आहे, अर्थाला एवढं महत्त्व नाही की तर तो उच्चार वेगळा होतो राईट आणि हा राईट. तर जास्त राईट आणि राईट पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये जास्त होमोफोन्स आहे, त्यामुळं राईट हीज आन्सर वॉज राईट. पर्याय 2 उत्तर बरोबर आहे. राईट म्हणजे बरोबर, त्याचं उत्तर बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 9. स्वीट डिश वॉज सर्व आफ्टर द फूड. रिकामी जागा आफ्टर द फूड. स्वीट डिश गोड पदार्थ सर्व वाढला जातो, वाढला आफ्टर म्हणजे नंतर, द मेन फूड मुख्य अन्नानंतर, किंवा मेन जो आपण अन्न काय करतो आधी आपण मुख्य अन्न जेवण करतो आणि नंतर आपण गोड स्वीट डिश म्हणून आपण थोडंफार घेत असतो. म्हणून मेन MAIN मेन म्हणजे मुख्य अन्न, मेन फूड, नंतर स्वीट डिश वापरतो. इथं MANE मेन म्हणजे आयाळ आहे, म्हणजे सिंहाचं. माईन म्हणजे माझा, माझी, माझी, आणि मीन म्हणजे अर्थ. इथं त्याच्यामुळे ते मेन म्हणजे आयाळ. पहिलं आणि दुसऱ्यामध्ये होमोफोन्स आहे, तिसऱ्यामध्ये नाही आहे माईन, आणि चौथ्यामध्ये मीन. तर ते होमोफोन्सच नाहीत ते दोघं. तर हे जे आहे मेन आणि मेन, दुसरं आहे आयाळ आणि पहिलं आहे मेन म्हणजे मुख्य. मुख्यानंतर गोड पदार्थ वाढत. म्हणून उत्तर पर्याय उत्तर 1. 10वा प्रश्न. दे लूक द शॉर्टेस्ट, दे टूक द शॉर्टेस्ट रिकामी जागा टू रीच दिअर व्हिलेज. दे टूक त्यांनी घेतला, द शॉर्टेस्ट म्हणजे सर्वात आखूड. आता आखूड म्हणण्यापेक्षा इथं जवळच म्हणा लागेल. इथं शॉर्टेस्टचा अर्थ होते आखूड. त्यांनी घेतला किंवा निवडला. शॉर्टेस्ट रूट म्हणजे मार्ग. टू रीच दिअर व्हिलेज त्यांच्या खेड्यामध्ये पोहोचायला त्यांनी रूट. पर्याय नंबर 3 रूट ROUT रूट म्हणजे मार्ग. टू रीच दिअर व्हिलेज त्यांच्या खेडेगावाला पोहोचण्यासाठी त्यांनी सर्वात जवळचा मार्ग निवडला. आता इथे 10 नंबरला जे आहे ROTE रोट म्हणजे इथं काय अर्थ नाही, फक्त होमोफोन्स तयार करण्याकरता त्या शब्दाला अर्थ नाही. दुसरा जो आहे RUT रूट, तर याचा अर्थ मार्ग होतो, पण तो स्पॅनिश भाषेत होतो. म्हणून रूटचा अर्थ RUT रूट म्हणजे मार्गच, पण तो होतो स्पॅनिश भाषेमध्ये. त्यामुळे आपल्याला इंग्लिश भाषेचा पेपर आहे, त्यामुळं ROUT रूट हा पर्याय निवडायला लागेल 3ऱ्या नंबरचा. दे टूक द शॉर्टेस्ट रूट पर्याय 3 टू रीच दिअर व्हिलेज. आता क्वेश्चन 11. द रिच मॅन वॉज रेडी टू बाय पर्याय नंबर 3 बाय BUY बाय म्हणजे विकत घेणे. एव्हरीथिंग दॅट सरला हॅड सरलाला जे पाहिजे तो श्रीमंत माणूस घ्यायला तयार असतो, विकत घ्यायला. आता इथं बाय म्हणजे द्वारा चूक आहे. BUY पहिलं बाय द्वारा, दुसरं बाय टाटा आणि तिसरं बाय आहे. तर इथं आपल्याला विकत घ्यायला तयार BUY बायचा अर्थ आहे विकत घ्यायला. म्हणून पर्याय क्रमांक 3. आता प्रश्न 12वा. द किंग केम टू द इन पर्याय 3 INN टू स्टे फॉर अ व्हाईल. मग इन द किंग केम टू द इन म्हणजे खानावळ. राजा हा खानावळीमध्ये आला. टू स्टे फॉर द व्हाईल तो टू स्टे फॉर व्हाईल काही वेळा करता तो तिथं खानावळीमध्ये आलेला होता. घी इज डॅश फ्रॉम मिल्क. घी इज मेड मेकचं भूतकाळ MAD मेड. घी इज मेड फ्रॉम मिल्क ते तूप हे दुधापासून तयार केलं जातं. आता मेकडं होणार नाही. आणि मेड म्हणजे MAID मेड म्हणजे
नौकरानी किंवा नौकर. घी इज त्याच्यामुळे मेड, दुधापासून दही तयार केलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक 4. 14वा प्रश्न. गोपाळ वांटेड टू चूज फॉर महाराजा द फिजिशियन हू कुड relieve him from pains. PAINS, पेन्स म्हणजे वेदना किंवा दुःख किंवा त्रास. तर गोपाळ वांटेड टू चूज फॉर फिजिशियन फॉर महाराजा द फिजिशियन हू कुड रिलीव्ह, की तो गोपाळाला इच्छा आहे निवडायची कोणताला, की महाराजा फिजिशियनला, जो की हू म्हणजे तर अर्थ जो की, कुड रिलीव्ह त्याला तो मुक्त करेल किंवा त्याला तो सुटका देईल. हिम फ्रॉम पेन्स, पेन्सचा अर्थ इथं पेन्स, PAINS, पेन्स म्हणजे दुःख, दुःखापासून तो त्याच्या वेदनापासून त्याला मुक्त करण्यासाठी तो फिजिशियन निवडला होता. प्रश्न. क्वेश्चन 2. सिलेक्ट द करेक्ट होमोफोन्स फॉर द गिवन वर्ड्स. आता पीस करता पीस, क्वेश्चन नंबर 2. पीस म्हणजे तुकडा, इथं पीस म्हणजे शांतता. हे दोन्हीचा अर्थ एकदम उच्चार सारखा. आता इथं काय करायचं, आपल्याला उच्चार असणारे सारखे असणारे शब्द निवडायचे बरं का. इथं पहिला पीसला होमोफोन्स कोण आहे, तर नंबर 2चा पर्याय पीस हा होमोफोन्स येतो. दुसरा आहे प्रे. तर प्रे म्हणजे काय, स्वीकार, आणि प्रे म्हणजे प्रार्थना. तर क्वेश्चन नंबर 3, पर्याय नंबर 3, प्रश्न दुसऱ्याला पर्याय 3 हा बरोबर आहे. PREY आणि PRAY यांचा उच्चार जो होतो तो प्रे असा होतो, म्हणून होमोफोन्स प्रे. हायर म्हणजे खूप उंच असलेला किंवा हायर एकदम हायेस्ट, तर हायेस्टचा हायर. तसं तिसऱ्याचं उत्तर आहे हायर म्हणजे भाड्यानं किंवा किराया. हायर. तर पर्याय पहिलाच बरोबर आहे, दुसरे पर्याय चूक आहेत, कारण ते हेअर असं होते. हायर म्हणून उच्चार हिअर नाही होणार, तर हायर होणार. म्हणून क्वेश्चन 3चं उत्तर आहे, 3चं उत्तर आहे हायर. आता दियर, क्वेश्चन 4 दियर. आता दियरचं इथं उच्चार आहे दियर, THEIR, दियर म्हणजे त्यांचा, त्यांची. बाकीच्या उच्चारामध्ये थोडा फरक आहे. दिअर आणि देर असा उच्चारामध्ये फरक आहे, म्हणून आपल्याला फक्त होमोफोन्स निवडायचे. तर दियरचं दियर म्हणजे तेथे हा प्रश्न आहे, आणि उत्तर आहे 2 दियर म्हणजे त्यांचा, त्यांची. क्वेश्चन 2 पर्याय. मी इथं खुणा केलेल्या आहेत पोरांनो, तर त्या खुणा तुम्ही पाहू शकता. राईट उत्तराला राईट खून दिलेली आहे. सन. आता सन, SUN, सन म्हणजे सूर्य, त्याचा होमोफोन्स म्हणजे आपल्याला सून नाही होत, सन, SON, सन म्हणजे मुलगा. तर सोन आणि सोन, सून, सन, सोन, त्याचा सनचं SUN पर्याय 2 बरोबर आहे. चला क्वेश्चन 3. चूज द करेक्ट होमोफोन्स ॲज पर द गिवन इन्स्ट्रक्शन. दिलेल्या सूचनेप्रमाणे योग्य होमोफोन्स निवडा. लुक ॲट द पिक्चर अँड चूज द होमोफोन्स फॉर द ॲक्शन इन द पिक्चर. या चित्रामध्ये तुम्हाला जे ॲक्शन म्हणजे कृती दिसतीये, ती कृतीसाठी कोणता होमोफोन्स निवडाल. स्वा. तर पर्याय 4, कारण SOW, स्वा म्हणजे पेरणी करणे, म्हणून चित्राला स्वा पर्याय 4 हा उत्तर बरोबर आहे. दुसरं स्वा म्हणजे पाहणे, आणि पहिलं सो म्हणजे म्हणून याचा आपल्याला अर्थही लागला पाहिजे नुसता तर प्रश्न पाहिण्यासाठी पर्याय आहे 4 SOW, स्वा म्हणजे पेरणी करणे. त्यानंतर आता मुलांना आता पुढचं पान पाहू. पान नंबर, आता हा पान नंबर संपला आपला
हा 20 पानावर झाला. आता आपल्याला 5 21 पानांबरोबर जायचं आहे. 21 पान नंबरवर. आता आपण 21 मधला प्रश्न दुसरा. आपल्याला चित्र पाहायचं आहे. चित्र पाहायचं आणि उत्तर लिहायचं आहे. चित्र काय आहे? लुक ॲट द पिक्चर अँड चूज द होमोफोन्स फॉर द अंडरलाईन वर्ड. दे सी द वंडरफुल. त्यांनी पाहिला. काय पाहिला? सी पाहिला. द वंडरफुल सुंदर. सी SEA. सी म्हणजे समुद्र. दुसरा से. तिसरं सी आणि चौथा सी. तर इथं अर्थ आहे SEA. सी म्हणजे समुद्र. त्यांनी समुद्र पाहिला. म्हणून पर्याय 1 उत्तर बरोबर आहे. क्वेश्चन 3. चूज द होमोफोन्स फॉर द ॲक्शन वर्ड इन द पिक्चर. इथं जे ॲक्शन म्हणजे कृती दाखवली आहे, क्रिया दाखवली, त्या चित्रामध्ये क्रिया दाखवली. ती कोणती क्रिया आहे ती लिहायची आहे. बीट, बीट, बीट आणि बाईट. त्याच्यामध्ये 4 दिलेले पर्याय. बीट, बीट, बीट आणि बाईट. त्याच्यामध्ये BEAT. बीट म्हणजे मारणे. म्हणून पर्याय 3ला उत्तर आहे 3च. 3. तिसऱ्या प्रश्नाला उत्तर आहे 3. आता चौथा प्रश्न. लुक ॲट द पिक्चर अँड चूज अ होमोफोन फॉर द थिंग मेड बाय द माऊस. एक वस्तू तयार, म्हणजे एक माऊसानं जे उंदरानं जे तयारी केलेली आहे. लुक ॲट चित्राकडे पहा. लुक ॲट द पिक्चर चित्राकडे पहा. अँड चूज निवडा. होमोफोन्स होमोफोन्स निवडा शब्द. फॉर द थिंग मेड बाय माऊसानं उंदरानं जे एक वस्तू केलेली आहे त्यासाठी शब्द निवडा. काय तयार केलेलं आहे माऊसानं तयार केलेले हेल नाही. होल म्हणजे संपूर्ण नाही. होल म्हणजे हे नाही. आणि HOLE होल म्हणजे छिद्र. HOLE होल. तर ह्या पर्याय बरोबर आहे. छिद्र त्यांनी तयार केलेलं आहे. होल वरी नंबर 2ला होल आहे. होल म्हणजे संपूर्ण. आणि नंबर 4ला होल आहे. पण HOLE होल म्हणजे छिद्र. म्हणून पर्याय क्रमांक 4. कारण त्या चित्राला तर संगत पाहिजे तो उच्चार किंवा तो अर्थ. चूज फ्रॉम द होमोफोन्स द नेम ऑफ द ॲनिमल इन द पिक्चर. आणि चूज निवडा होमोफोन्स नेम ऑफ द ॲनिमल इन द पिक्चर. हियर म्हणजे ससा. ॲनिमलचं नाव सांगणारा चित्र आपल्याला निवडायचे. HARE. हियर इथं पहिल्याच ह्याला हियर म्हणजे ससा. पुढचं हियर, हायर. पहिलं हियर, दुसरं हियर, तिसरं हियर आणि चौथं हायर. पण HARE हियर म्हणजे ससा. म्हणून पर्याय 1 हे उत्तर बरोबर आहे. आता 6वं. चूज द करेक्ट वर्ड फॉर द नेम ऑफ द ॲनिमल इन द पिक्चर. या पिक्चरमध्ये जो चित्र दिसतंय तुम्हाला तर प्राण्याचं नाव सांगा. पहिला आहे डियर, दुसरा आहे डियर, तिसरा आहे डायर, तिसरा आहे डियर. तर DEER डियर म्हणजे हरिण. आणि पहिलं डियर म्हणजे प्रिय. तर आपल्याला हरिण आहे तो DEER डियर म्हणजे हरिण. म्हणून पर्याय 2 हे उत्तर बरोबर आहे. चला 7वा प्रश्न मुलांनो. रीड द फॉलोइंग पेयर्स ऑफ वर्ड्स अँड फाइंड आउट अ पेयर विच इज नॉट होमोफोन्स. आपल्याला खालील पर्यायापैकी अशी एक जोडी निवडायची आहे की जी होमोफोन्स नाही आहे. चूज एनी वन करेक्ट ऑप्शन. हे 2023ला प्रश्न आलेला आहे. हा प्रश्न महत्त्वाचा आहे. म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न येणार आहेत परीक्षेला. तर पहिला आहे स्टील म्हणजे हा होमोफोन्स आहे. दुसरा आहे थ्रू THOUGH दो आणि थॉट TH